यवतमाळ येथील क्रीडा भारतीचे 13 सायकलवीर पंढरपूर सायकल वारीसाठी रवाना। यवतमाळ आषाढी एकादशी निमित्त आयोजित नागपूर पंढरपूर सायकल वारी 2026 मध्ये यंदा यवतमाळ येथील क्रीडा भारती सायकलिंग ग्रुपचे 13 सायकलवीर उत्साहाने सहभागी झाले आहेत। ही या समूहाची सलग चौथी पंढरपूर सायकल वारी असून 6 जुलै ते 13 जुलै दरम्यान या कालावधीत ही वारी संपन्न होणार आहे। ही सायकल वारी यवतमाळ, आर्णी, महागाव, उमरखेड, नांदेड, लातूर, सोलापूर, पंढरपूर या मार्गाने सुमारे 525 किलोमीटरहून अधिक अंतर सायकलने पार करीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाली आहे। सायकल वारीचा उद्देश निरोगी जीवनशैली, पर्यावरण संरक्षण, सायकलिंगचा प्रसार आणि वारकरी परंपरेचा जागर हा आहे। संपूर्ण प्रवासात विठ्ठल नामाचा गजर, शिस्त, सामूहिकता आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळत आहे। या सायकल वारीचे मार्गावरील विविध गावांमध्ये, शहरांमध्ये तसेच ठिकठिकाणी नागरिक, वारकरी, सामाजिक संस्था व सायकल प्रेमींकडून पुष्पवृष्टी, हार घालून व टाळ मृदुंगाच्या गजरात उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात येत असून या स्वागतामुळे सायकल वारकऱ्यांचा उत्साह अधिकच द्विगुणित होत आहे। पंढरपूर सायकल वारीत सहभागी सायकलवीर डॉक्टर सौरभ नांदुरकर, प्रभाकर डफाळ, राहुल सार्वे, ॲडव्होकेट नारायणराम तांबुळे, दिलीपप्पा राखे, शैलेश देशमुख, हेमंत राजूरकर, संजय शिवरामवार, मिलिंद सोळंके, राजेश लोणकर, राजीव कानसकर, ॲडव्होकेट प्रणव जैन, नवल उपाध्याय असून यवतमाळ येथून सायकलवीरांना नागरिक, क्रीडाप्रेमी व सायकल प्रेमींनी पुंडलिक वरदा श्री हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम या जयघोषात भावपूर्ण निरोप दिला। आरोग्यासाठी सायकलिंग, पर्यावरणासाठी सायकलिंग, विठ्ठल भक्तांसाठी सायकलिंग हा संदेश देत ही सायकल वारी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी संजय वाघमारे,